चं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये स्वागत आहे। केतन पाटील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदरणीय केतन पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये। मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदरणीय केतन पाटील साहेबांचं आपण करूया वेलकम या DPL सीझन 2 मध्ये। अनेक सारे आपण आगरी कोळी गीते ऐकली आहेत यूट्यूबवरती आणि गायनाचा प्रचिती ज्याने प्राप्त केली आहे डोंबिवलीमध्ये असे सुप्रसिद्ध गायक देवीचा बाडागावचे भूमिपुत्र केतनजी पाटील साहेब इथे मात्र उपस्थित होतात। साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। अनेक सारे शोज आपण त्यांचे पाहत असतो। आगी कोळी बांधव म्हटलं तर त्यांचा हळदी समारंभाला फार उत्साह आणि तिथे मात्र केतन दादांना प्रचंड मागणी असते। आज मात्र डोंबिवली प्रीमियर लीग आपल्या हक्काची स्पर्धा आहे। डोंबिवलीचं नाव मोठं करण्याचं स्वप्न गायन क्षेत्रामध्ये त्यांचं आणि आज क्रिकेटच्या परिभाषेत क्रिकेटचं नाव साता समुद्र पार पोहोचतंय। मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं तर मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवली शहराकडे पाहिलं जातं आणि आज डोंबिवलीमध्ये क्रिकेटचा वारसा जपण्यासाठी ही लीग फॉर्मॅटमधील धमाकेदार प्रीमियर लीग आपण पाहत आहोत, अर्थातच डोंबिवली प्रीमियर लीग। आणि त्या प्रीमियर लीगला अनेक सारे दिग्गज मान्यवर इथे मात्र उपस्थित होतात। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। आणि डोंबिवलीचा क्रिकेट म्हटलं तर प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्व प्रेक्षकांचं दर्दी चाहत्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। डावाला होईल सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच इज ऑन। पहिला चेंडू, टॅपचा फटका, पहिल्या चेंडूवरती करणच्या हातामध्ये चेंडू जातो, आकाशचं अकाउंट ओपन होतोय। आता स्ट्रायकिंग एंडवरती विक्रांत परबसाठी इथे मात्र पारितोषिक आलंय त्यांच्याच कुटुंबाकडून। जर सलग 3 चौकार आले तर विक्रांत परबचे कुटुंबीय मॅचचा आनंद घेत आहेत। त्यांच्याच कुटुंबाकडून पारितोषिक आलंय सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं। अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल। पहा आता मात्र पारितोषिकामध्ये वाढ करण्यात आली आहे। या इनिंगमध्ये 3 चौकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल। कसेही मारायचे फक्त मार। पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल। धावसंख्या धावफलकावरती 3। आकाश आणि विक्रांत आघाडीची जोडी श्रीराम 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते। जिजा 11 संघाचं नेतृत्व आपण करताना पाहतोय अक्षय गुरावकडे देखील अनुभव आहे। अनेक साऱ्या स्पर्धा त्याने देखील गाजवल्यात। आज मात्र लीड करतोय। अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल। आयकॉन म्हणून संघामध्ये त्याची निवड आणि या सर्व संघाची जबाबदारी इथे मात्र सोपवली आहे। आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग मध्ये चेंडू जातोय, तिथे मात्र चेंडू पकडण्याचा प्रयत्न आणि एकच धाव इथून मात्र मिळेल। 1ने धावफलक पुढे सरकेल। धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे 5। स्विच हिट करण्याचा प्रयत्न। आकाशचा खेळ पाहिलाय डोंबिवलीमध्ये, स्विच हिट स्पेशलिस्ट म्हणून आकाशकडे पाहिलं जातं आणि आता मात्र बॅकवर्ड कव्हर पॉइंटला प्रोटेक्शन सजवलाय। वास्तव तिथे मात्र तैनात आहेत, अनुभव आहे वास्तवकडे देखील। इथे मात्र टॅपचा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप मात्र मिळाला नाहीये। इथे मात्र चूक झाली खेळाडूकडून, चुकीचं रूपांतर अजून एका धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न विक्रांतचा होता पण आकाशचा ने नकारलं। एकाच धावेवरती समाधान। 1ने धावफलक पुढे सरकेल। संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 7।
4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 7 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार, गोलंदाज गणेश, स्ट्रायकिंग एंडवरती आकाश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अर्ध्या विकेटवरती फेकलेला हा चेंडू आकाशचा केलाय पर्दाफाश. गोलंदाज गणेशला मिळाली आहे विकेट. पहिला धक्का श्रीराम 11 संघाला. ज्या फटक्यासाठी ओळखले जातात त्याच फटक्याचे चटके कधी कधी स्वतःला देखील घ्यावे लागतात. आणि इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू बॅटवरती पहिल्यांदा आदळला आणि त्यानंतर सरळ यष्टांची धडक. विकेट मिळाली आहे. आता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल आला तो म्हणजेच व्हाईट बॉल. यस, रोहित शर्मा जरूर 12 वेळा पुल शॉटला आउट झाला अंकेश, पण सर्वप्रथम रोहित शर्माची कमजोरी बाउन्सर होती. इंग्लंडच्या अगेन्स्ट आपण पाहिलं असेल त्याच्या फिंगरला इंजरी झाली होती आणि त्यानंतर त्याने पुल शॉटवरती पूर्णपणे काम केलं आणि त्यानंतर त्याने दाखवलं की ज्याप्रमाणे त्याचा पॉवरफुल पूल आपण पाहिलाय रोहित शर्माचा. आज खेळताना देखील पाहणार आहोत संध्याकाळी. लक्ष्मी 11 आणि प्राप्ती मध्ये कोण जिंकला पहिली मॅच? लक्ष्मी आणि श्री प्राप्ती सेलर्स नाही, TSB मध्ये ना. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच 8. कोण कोणाची लावेल वाट. डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये 16 संघ आहेत. 16 संघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काल मात्र 8 संघांमधील 6 संघ गुल झाले आणि 2 संघ पुढे सरकलेत. आज पुन्हा 8 संघ समोर आलेत. 8 संघ, 8 नवीन चेहरे, 8 ओनर्स, 8 संघांचे नवीन स्वप्न. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2चं चॅम्पियन पद आमच्याकडे हवंय आणि त्यासाठी चालू असलेली ही मेहनत. आपण पाहिले हरलेला संघ थोडासा विचार करतोय पुढच्या मॅचमध्ये आपल्याला काय करायचंय. जिंकलेला संघ अजून विचार करतोय की आता मात्र जबाबदारी वाढली आहे. ओनर्सचं लक्ष खेळाडूंकडे. प्रत्येक खेळाडू ऑक्शन टेबलवरती अगदी निवडून, ज्याप्रमाणे आपण तांदूळ निवडताना घाण बाजूला काढतो त्याप्रमाणे अगदी 500-600 खेळाडूंनी फॉर्म भरला होता आणि त्यामधून खेळाडू निवडलेत. आपल्यामध्ये 11 खेळाडू निवडायचे होते, ते निवडलेत. आता मात्र अक्षय गुरावचा वापर. पहिला चेंडू, फटका जबरदस्त. पहिला चेंडू फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न होता, पण धाव मिळाली 1. धावसंख्या धावफलकावरती 9. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. अक्षय गुरवच्या अगेन्स्ट हा प्लॅन बनवलाय श्रीराम 11 संघाने की अक्षय गुरव जेव्हा गोलंदाजीसाठी येईल तेव्हा मात्र आपण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा अर्धा चेहरा त्याला दाखवायचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू लागलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त एफर्ट मंजूर शेख. कारण की मंजूर आधी उजव्या बाजूला डायव्हर्ट झाले होते, त्यानंतर पुन्हा पाहिलं चेंडूचा पाठलाग केला, झेप घेतली, आतमध्ये ठेवलं. जबरदस्त फिल्डिंग, 100% कमिटमेंट देत असताना मंजूर शेख टीम जिजा 11 संघासाठी. इथे मात्र ऑन साइडला मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो चांगला, पण कलेक्टिंग थोडीशी उशिराने पहिल्या टप्प्यावरती चेंडू कलेक्ट केला. 1 धाव मिळाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती विक्रांत परब.
इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग प्रेमची, चांगले यष्टीरक्षण, आलाय तो डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती विक्रांत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या खेळाडूंना टोपण नावं मिळाली आहेत आणि त्यामधील विक्रांतला स्पेशली झप्पू म्हणून ओळखले जातात आणि अक्षय गुरव यांना पांड्या म्हणून संबोधलं जातं. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फलकावरती आहेत त्या म्हणजेच 13. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. आयकॉनचा खेळ कसा असावा? आयकॉन, आय स्टँड्स फॉर इम्पॉर्टंट खेळ. आपल्याला पाहायला मिळाला कॅप्टनचा, स्वतः कॅप्टन देखील आहेत आणि जर नेता अशा प्रकारे खेळत असेल, नेताचे विचार असे असतील तर कार्यकर्त्यांना देखील काम करायला जोर मिळतो. म्हणून प्रत्येक पक्षाचा नेता भक्कम असणं फार गरजेचं आहे. तर यानंतरची मॅच आहे ती म्हणजेच श्रीप्राप्ती सेलर्स आणि प्रणव पॅन्थर्स. तर आपण टॉससाठी रिपोर्ट करा. श्रीप्राप्ती सेलर्स आणि प्रणव पॅन्थर, टॉससाठी रिपोर्ट करा. वळूयात पुन्हा एकदा मॅचमध्ये. डोंबिवली प्रीमियर लीग आपण आतापर्यंत 4थी मॅच पाहतोय. आतापर्यंत 3 विजेते संघ आपल्याला मिळालेत. 4थ्या विजेत्या संघाच्या शोधामध्ये सुरू असलेली ही मॅच. 3ऱ्या षटकाला सुरुवात, चेंडू टप्पा पडला, बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्या पंच देखील थोडेसे बाजूला सरकले आणि आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचला, तो म्हणजेच व्हाईट बॉल. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज प्रसाद. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. फिरकी आक्रमण, फिरकी गोलंदाजी करण्यासाठी कला कौशल्य असणं फार गरजेचं आहे आणि तुमच्या बुटांमधली जादू, हात सफाई इथे मात्र दाखवावी लागेल. डोंबिवली प्रीमियर लीग, याच लीगमधून एखादा खेळाडू डोंबिवलीचं नाव मोठं करेल मोठमोठ्या लेवलला जाऊन, याच उद्दिष्टाने ही सुरू असलेली स्पर्धा यंगस्टर्ससाठी सुवर्ण संधी आहे. इथे मात्र चांगला चेंडू टप्पा पडला, त्यानंतर राईज झालं. सरप्राईज विक्रांत देखील होतोय. आतापर्यंत विक्रांतच्या बॅटमधून चौकार आला नाहीये, या डावामध्ये ओव्हरऑल चौकार आला नाहीये. शांत ठेवलाय. चांगली गोलंदाजी चिजा 11 संघाची. प्रसाद पुन्हा एकदा तयार. स्टेप आउट, ओरवी शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटक्याचा लागलेला चटका, नुकसान. धावा मिळाल्या 4. पहिला चौकार 11 संघासाठी आनंदाची गोष्ट. चौकार आलाय. गोलंदाज प्रसाद पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडवरती विक्रांत. मागील फटक्याने इथे मात्र आत्मविश्वास दिलाय, पण इथे मात्र चांगली फिल्डिंग. लगेचच प्रेम मात्र तिथे गेलाय. ओळखलं विक्रांतने, आता आपला इलाका शोधलाय, त्या इलाक्याला पॅक करावं लागेल. प्रेम कमी वयामध्ये खेळाचा फारसा अनुभव आलाय आणि चांगला खेळ करायला लागला प्रेम, कारण की अंडरआर्म क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या मार्जिन्सचा हा खेळ आणि त्याच छोट्या मार्जिन्स, छोट्या गॅप इथे मात्र भरण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाजाचा आताचा चेंडू आलाय तो म्हणजे सवांतर. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच
21 21 धावा. इथे मात्र पायावरती आलेला हा बॉल, चांगला फटका. बॉटम हँडचा वापर करत असताना मनगटातली थोडीशी ताकद आपल्याला पाहायला मिळाली. आकाश लवकर बाद झाला, त्यानंतर कुठेतरी स्ट्रगल सुरू आहे श्रीराम 11 संघाचा. काल देखील आपण पाहिलं जसं जसं उन्हाची सर वाढायला लागली त्यानंतर धावा कमी होताना आपण पाहिल्यात. क्या बात है, क्या बात है. स्टेप आउट ऑन व्ही शेप मध्ये इलाका शोधलाय, धमाका केला विक्रांत परबच्या बॅटमधून. या डावामधील दुसरा चौकार आलाय. मित्रांनो, सर्व DPL खेळतात, बट सर्व डगआउटमध्ये पण इंटरव्ह्यूज झाल्या पाहिजेत. त्यामुळे आपण विशालसोबत जॉईन झालं. विशाल, खूप वर्ष डोंबिवलीचं क्रिकेट तू पण जवळून बघितलंयस. आता एवढं चांगलं पुढे चाललंय, मॅच थोडी सिच्युएशन टफ आहे, बट काय बोलशील या DPL विषयी आणि या मॅच विषयी? जी मॅच चालू आहे आणि आज दुसरा दिवस आहे. DPL विषयी सांगायला गेलो तर खूपच चांगली ऑर्गनाईज केली आहे. सगळे आपले मित्रच आहेत खास. आणि मॅचची सिच्युएशन पहिल्याला थोडा गडबड झालेली, भाई आऊट झाला तेव्हा, पण आता सध्या बॅलन्स्ड आहे. जप्पू आहे, यश आहे, बाकी पण बॅट्समॅन आहेत. 45-50पर्यंत टार्गेट झाला पाहिजे. सकाळी मी एक इंस्टाग्रामला स्टोरी बघितली, मला असं वाटतं घरातल्या लगेच मुलग्याला पण त्याने, लहान मुलाला पण टी शर्ट दिले. बघा, हे प्रेम आहे DPL वरचे. म्हणजे तो अजून 10-15 वर्षांनी तो पण खेळेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच खूप चांगलं क्रिकेट खेळ. ऑल द बेस्ट. थँक्यू. इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक नंतर पार्टनरशिपला देखील ब्रेक मिळालाय. गोलंदाजीसाठी इथे मात्र सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक घेतली तर संकेत भगत साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एक विकेट तर मिळाली आहे. पुढचा चेंडू यशांच्या अगदी बाजूने आला. पंचांकडे अपील केली जाते. अपील कसली? पंचांनी विचारलं. कदाचित कीपरला असं वाटलं चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. कॉटची अपील केली होती पण अपील फेटाळून लावली आहे. चांगल्या पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. चांगली अंपायरिंग. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धाव फलक पुढे सरकेल. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. विक्रांतवरती जबाबदारी वाढली आहे. जसं जसे चेंडू कमी होत आहेत तसं तसं प्रेशर वाढत आहे. जसं जसं 5 ओव्हरमधील एक एक चेंडू कमी कमी होत चाललाय तसं तसं मात्र प्रेशरचं पर्सेंटेज 90 वरून 95 वरती पोहोचलंय.
नाव लिहित नाही लिहिलं नाही. इथे मात्र गती कमी केली आहे. ओळखलंय फलंदाजाला, पाठवलंय मागे, रस्ता मोकळा केला विक्रांत परबचा. गोलंदाजी करत असताना जिजा 11च्या गोलंदाजांनी जर हॅट्रिक संपादन केली तर बबलू देसाई साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि जेव्हा मात्र जिजा 11 संघ फलंदाजीसाठी उतरेल तर सलग 3 चौकारांसाठी देखील 500 रुपये. बबलू देसाई साहेब देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील वेलकम. ते देखील अगदी मनापासून मॅचचा आनंद घेतात आणि आपल्या टीमला सपोर्ट करत असताना पारितोषिक देखील लावतात. इथे मात्र हलक्या हाताने खेळत असताना एक धाव इथे मात्र मिळाली आहे. मागच्या चेंडूवरती मिळालेली विकेट विक्रांत परबची. वेगाने फेकणारा गोलंदाजाने मधीतच हळुवारपणे चेंडू फेकला, व्हेरिएशन त्याने दाखवलं. म्हणतात ना, वेगाने पोहोचण्यापेक्षा हळुवारपणे योग्य दिशेने पोहोचा. आणि इथे मात्र तेच ओळखलंय अक्षय गुरव. खांद्यावरती जबाबदारी, खांद्यावरती जिजा 11 संघाचा भार, त्यांच्या साथीदारांचा भार सोबत घेऊनच मैदानामध्ये उतरलाय अक्षय गुरव. आणि त्याचा खेळ देखील तसाच पाहायला मिळतोय. अक्षय गुरव या संड्रम क्रिकेटने ओळख दिली आहे, पांड्या या नावाने सुप्रसिद्ध. गोलंदाज ओमकार स्ट्रायकिंग एंड वरती. पहिला चेंडू, अंपायरचा सिग्नल नो बॉल. आणि काय घडतंय मैदानामध्ये, चित्र थोडीशी बिघडली. साहेबांना मी विनंती करतो आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पांढरा शुभ्र सुरू असलेला खेळ जिजा 11 संघाचा, त्यावरती हलकासा ब्लॅक डॉट. मागच्या चेंडूवरती आलेला नो बॉल, त्यावरती झालेली मिसफिल्ड. टोटल मिळालेलं 5 धाव. आता मात्र पुढच्या चेंडूवरती ओमकारने केलेला कमबॅक. एकच धाव इथून मात्र मिळाली. एका चेंडूमध्ये ओमकार मात्रेने तब्बल 6 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती 36, दोन्ही टीम मध्ये 36चा आकडा एकमेकांच्या समोर भिडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट होऊन स्वीपचा फटका. वास्तवने प्रयत्न केला पण वास्तविकता अशी आहे की चेंडू गेला सीमापार. धावा मिळतील 4. ट्रॅक वरती आली आहे टीम श्रीराम 11. आक्रमण केलाय, गोलंदाज निवडलाय आणि निवडलेल्या गोलंदाजावरती आवडीचे फटके देखील खेळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. विषयमध्ये हा फटका करणच्या हातामध्ये चेंडू जातोय. करणने रन रोखण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव इथून मात्र मेल. एकने धावफलक पुढे सरकत. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 41. जिजा 11 संघाला नेहमी आपण पाहतो की ऑडियन्स मधून प्रचंड प्रतिसाद असतो जिजा 11 संघाला. 41 धावा धावफलकावरती. स्टेप आउट होऊन स्ट्रेट बॅटने ब्लेड ओपन केला. अनिकेतचा जबरदस्त एफर्ट. कबाथ्या 4 ते 5 पावलांमध्ये पोहोचला चेंडूवरती. त्यानंतर झेप घेत असताना धावा रोखल्या. आणि या रोखलेल्या धावा कुठेतरी ओमकारला देखील आत्मविश्वास देऊन जातील.
इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसाव स्वीपचा फटका. एक धाव इथून मात्र मिळेल. मंजूरच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धाव इथून मात्र मिळते. रमजानचे दिवस आहेत. ईद येतोय, रोजा सुरू आहे आणि इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडे संधीचं केलंय सोनं. ओमकार मात्रेच्या खात्यामध्ये मिळाली आहे विकेट. त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. श्री प्राप्ती सेलर्स टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित उपस्थित राहा. चला शेवटचा कॉल असेल. श्री प्राप्ती सेलर्स टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित उपस्थित राहा. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत या संकेत आपण देखील या. आणि केतनजी पाटील साहेब आपल्याला विनंती आपण या. आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल करणार आहोत. विनरची लढत. हेड्स कॉल केलाय आणि हेड्स इट इज. मान्यवरांचा धन्यवाद. आता आपण येऊन विराजमान होऊ शकता. स्थान पण नवा. मनीष आपण देखील यायचं आहे. श्री प्राप्ती सेलर्स नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे? बॉलिंग करणार आहात आणि किती धाव्यांवरती रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 40 ते 45. बघा आतापर्यंतचा इतिहास आपण सांगितलात की चेस झाले आणि डिफेन्स झाले नव्हते पण मास्टर माइंडनी ते देखील करून दाखवलंय. तर किती मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे समोरच्या टीमचं? नाही चांगलेच त्यांनी हे आपला रेकॉर्ड तोडला पण रेकॉर्ड बनलाच त्याच्यासाठीच असतो की तोडायला. त्यांचं अभिनंदन करेल की चांगले खेळले ते. आम्ही पण प्रयत्न करू कारण की त्यांना बघून आम्ही बघत राहिलो तर आम्ही आत्ताच ग्राउंड सोडून जायला पाहिजे. पण आम्ही आता स्ट्रेंथवर आमच्या खेळू आणि बघू काय जातं. आम्ही आमच्या स्ट्रेंथवरती खेळू. वेल सेड, व्हेरी वेल सेड. आणि संकेत प्रथमतः तुम्हाला मी हा एकच प्रश्न विचारेन की आपण जो रेकॉर्ड ब्रेक केलात ते मास्टर माइंड काय स्ट्रॅटेजी होती? स्ट्रॅटेजी काय नाही, आमच्या स्ट्रेंथवर आम्ही खेळलो आणि डिपेंड केलं. आता पण आम्ही पहिलाच बॅटिंगच करणार होतो. टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतली. आमच्याकडे चांगलंच झालं कारण की आम्ही परत एकदा डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. हरकत नाही आहे. सामन्याला देखील सुरुवात होते. देऊयात बेस्ट ऑफ लक. जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉम्पॉक्सच्या दिशेने जिथे मयूरजी भोईर सर आपल्याशी जोडले जातील. तर आपण पाहत आहोत टार्गेट आहे 46 आणि 46 टार्गेट म्हटल्यावरती रेसिंग ट्रॅककडे आपण कसे वळणार नाही. कारण की इम्रान मस्जिद साहेब आपण पाहतोय. इम्रान मस्जिद सरांचं खूप मोठं नाव आहे रेसिंग ट्रॅकमध्ये. आपण पाहिलं तर इंडियामध्ये प्रचंड प्रमाणात त्यांचं नाव घेतलं जातं. केक शेफ गॅरेज प्रीमियर ऑफशॉप सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आणि त्यांच्याच माध्यमातून या संपूर्ण खेळाडूंना आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीला इथे मात्र जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण जेवणाचा आस्वाद घेतला. आज देखील त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर इम्रान मस्जिद साहेबांचं डोंबिवली प्रीमियर लीगच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माईक हँडओव्हर करतो रोशनजी संते सरांना. मी नुकताच आली विकेट. थँक यू सो मच मयूर भोईर. थँक यू सो मच मनीष सर. थँक यू सो मच सागर मोरे सर यांचा आवाज आपण ऐकताय. खऱ्या अर्थाने सामना सुरू आहे
तो म्हणजेच या दोन नामवंत संघांमध्ये जिजा 11 आणि त्यांना फाईट करतो आहे श्रीराम 11. या दोन टीममध्ये टार्गेट आहे 46 धावांचं. गोलंदाज विनोद आणि विनोदने विकेट मिळवली आहे प्रेम म्हात्रे यांची. प्रेम म्हात्रे बाद झालेत. न्यू बॅट्समन अनिकेत येतोय बॅटिंग करण्यासाठी आणि मंजूर शेख ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये रोशन. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा येतोय लेग बायज. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. वन टू गोचा इशारा येतोय. बॅकफुटला जाऊन पंच करतायत क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या षटकाचा 5 विकेट समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/5. बनवायच्या धावा 46. 5 षटकांमध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 41 धावांची अजूनही गरज आहे. खऱ्या अर्थाने आज जेवणाची 2 दिवस जेवणाची व्यवस्था आपण पाहतोय आदरणीय इम्रानजी मस्जिद साहेबांच्या माध्यमातून, जे किक शिफ्ट गॅरेज प्रीमियर ऑफशोर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ओनर आहेत, फाउंडर आहेत आणि प्रोप्रायटर आहेत आणि नक्कीच मुंबई सेंट्रलवरून ते बिलॉंग करतात आणि ताडदेववरून. आणि त्यांच्या माध्यमातून इम्रान भाई आपलं मनापासून मी आभार मानतो आणि आयोजकांच्या वतीने देखील त्यांचा आपण विशेष आभार मानूया. अन्नदाते आहेत. 2 दिवस त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे. गोलंदाज मुकेश या दुसऱ्या षटकामध्ये प्रचंड अनुभव आहे मुकेश यांच्याकडे. बॅटच्या आतली कडा आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर आहेत आकाश. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे सरकतंय 6 या धावसंख्येवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. A1 जोडी आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. अजित निकम सर आणि बाबू सर स्वीप करतात गॅपमधून. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण. जणू काही या फटकेचे चटके लागलेत. DPL चौकार. मंजूर शेख आहेत. डोंबिवलीचा हा उस्मान पटेल स्ट्राइक एंडला आहे. स्वीप करताय क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकी खराब होतीये. बॅकअप साठी फिल्डर आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 12. क्या बात आहे. किंग भोईर या टीमकडून सुवर्ण संधी येते. मंजूर शेख यांच्यासाठी सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅकपुला जाऊन टॅप करतायत. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. चांगले क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी नक्कीच. या 3 धावा वाचवलेल्या आहेत. फिल्डर आहेत डीपमध्ये. तावडे होते आणि तावडे यांनी या 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 13. 46 धाव बनवायचे आहेत. 1/13 ही धावसंख्या आहे. मुकेश प्रचंड अनुभव आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची आतली कडा आहे. स्वतः विकेट किपर जातो चेंडूवरती. उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल.
14 धावा धावफलकावरती चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीममध्ये. जिजा 11 आणि सामना सुरू आहे श्रीराम 11 या दोन टीममध्ये. एक चेक पूर्ण करतोय गोलंदाज मुकेश. एक चेक अलाउड आहे प्रत्येक षटकामध्ये. पुन्हा एकदा व्ही शेपमध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 15. 18 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 31ची गरज आहे. 18 चेंडू आणि 31 धावा अजूनही बनवावे लागतील या मॅचमध्ये. जिजा 11 आणि सामना सुरू आहे श्रीराम 11 या दोन टीममध्ये. बिग बॅटल यावेळेस पाहायला मिळत आहे. टीम मीटिंग कॉल केली आहे कॅप्टनने आणि नक्कीच विनंती असेल पंचांना की आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे कारण की आज बाबू सर वेळेमध्ये सामने सुरू आहेत. आपल्याला आज भरपूर सामने खेळवायचे आहेत. 14 ते 15 सामने आजच्या दिवसामध्ये कवर करायचे आहेत कारण की आज अंतिम दिवस आहे. ग्रँड फिनाले आहे. सुपर संडे आहे. क्रिकेटची पर्वणी आहे. कल्पेश शेलार देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. एक स्टायलिश क्रिकेटर आणि कालचा दिवस गाजवलेला आहे. टिनू बेडेकर यांना त्यांनी इम्प्रेस केलेला आहे कारण की टिनू बेडेकर यांनी नक्कीच फार मोठा विश्वास दाखवला होता कल्पेश शेलार यांच्यावरती ऑक्शनमध्ये आणि कल्पेश शेलारने तो विश्वास सार्थक ठरवला. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळत आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. गोलंदाज रोशन आहेत. रोशन मॅन फ्रॉम दिवा. दिव्याचा हा स्टार खेळाडू. नेहमीच आपण त्याला तन्मय प्रतिष्ठान या टीमकडून खेळताना पाहत असतो. धावसंख्या 16 आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली कारण की 30 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. सामना बॅलन्स आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना जिंकू शकतो आहे. पुन्हा एकदा बॅकफुला गेले आणि बॅटची कडा आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. प्रचंड मेहनत आहे सर्वांचीच या स्पर्धेसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. लेग बायज अवांतरच्या स्वरूपात एकदा मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 28ची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. मंजूर शेख बॅक टू द पवेलियन. चौदा चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. सागर मोरे सर आहेत. व्हॉइस ऑफ विक्रोली मुंबई. अंडरम विश्वातील एक खूप मोठं नाव आहे या समालोचन क्षेत्रामध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत रोशन या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी. कंजूस गोलंदाजी. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. चौकार मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे या षटकामध्ये. एकही मोठा फटका आला नाही आहे. विकेट देखील मिळवली आहे रोशनने. क्या बात है. 1 to go फेम. अजित निकम सर.
क्या बात आहे, गोलीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत लॉंग ऑनला फलंदाज झाल्या बाद अनिकेत बॅक टू द पविलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19, 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. सामन्याचं समीकरण कठीण होत चाललंय या मॅच मध्ये जिजा 11 या टीम समोर. पहिल्यांदा डोंबिवली जो खेळला असेल तरी किती वर्ष त्याला झाली? मी 2017ला पहिल्यांदा खेळलो. डोंबिवलीत संकेत भगत घेऊन आलेला मला डोंबिवलीत 2017ला पहिल्यांदा. आणि त्यानंतर श्री 11 दिवा डोंबिवली ही असं सख्या भावाचं नातं तयार झालं आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही जे अंडरआर्म क्रिकेट खेळताय, कसं वाटतं? डोंबिवलीची प्रीमियर लीग होते आणि त्यात दिव्याचे पण खेळाडू आहेत. एकंदरीत आज हे क्रिकेट खेळत असताना आणि प्रीमियर लीग होती आहे आणि ह्या प्रीमियर लीग विषयी 2 शब्द ऐकेल. आयोजन खूप मस्त करतात बाळा आणि पूर्ण कमिटी मागच्या वर्षापासून आणि मजा येते खेळायला, एकदम भारी वाटतं. अजून एक प्रश्न अक्षय तुला विचारेल की मुंबई ठाणे डोंबिवलीत खेळायला आवडतं की कोकणात राजापूर मालवण त्या साईडला पण तुझा क्रेज आहे? तर हा प्रश्न मी नक्कीच ऐकेल. कोकणात जास्त खेळायला आवडतं. क्या बात आहे, एकदा टाळ्या वाजवा. कोकणात जास्त बोलतो तो खेळायला आवडतं कारण की कोकणात त्याचा एक वेगळा फॅन्स आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी म्हणजे त्याचा नावाचा धबधबा तिकडे पण आहे. मग मालवण, रत्नागिरी, दापोली त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं. आपल्यासोबत अक्षय गुरव होते. मित्रांनो, DPLला नक्कीच तुम्ही पहा डोंबिवली प्रीमियर लीग. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप चांगलं मनोगत अक्षय गुरवने नक्कीच व्यक्त केलं. मला आठवत आहे त्याने उल्लेख केला की 2017मध्ये संकेत भगत यांच्या नेतृत्वाखाली मोठागाव चषकामध्ये तो संघ आला होता पहिल्यांदाच आणि अंतिम सामना झाला होता DCC दिवा आणि झरण पॅकर्स या 2 टीममध्ये मोठागाव चषकामधील. अगदी लहान लहान मुलांना घेऊन संकेत भगत आले होते नक्कीच मोठागाव चषक खेळण्यासाठी. क्या बात आहे, पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी मुकेश ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, मॅन फ्रॉम आयरेगाव. स्ट्रायकिंगला फलंदाज जयेश आहेत. 11 चेंडू 27ची गरज आहे. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो आहे. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती येणारे 11 चेंडू 26ची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. जिजा 11 या टीमची. जिजा 11 संघ पूर्णपणे बॅकफुटवरती. याआधी आपण पाहिलं असेल सागर मोरे सर की प्रणव पॅन्थर्स या टीमने धावा डिफेंड केल्या होत्या आणि तेच चित्र आपण याही मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळतंय कारण की 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. क्लीन बोल्ट, यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बेल्स ब्रेक केली आहे. क्या बात आहे, एवढा वेग आपण पाहिला मुकेशच्या गोलंदाजीमध्ये. बेल्सचे 2 तुकडे केलेत. क्या बात आहे, एवढा प्रचंड वेग आहे मुकेशच्या गोलंदाजीमध्ये. न्यू बॅट्समन आहेत विनय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतायत. धावबाची संधी आहे, डायरेक्ट हिट होत नाहीये. त्याच्यावरती मिळते एक धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये श्रीराम 11 या टीमला. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. जिजा 11 या संघाला प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. पुन्हा एकदा मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 22 धावा. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत.
7. वाईट बॉलचा इशारा येतो आहे. 7 चेंडू आणि 23ची गरज आहे या मॅचमध्ये. अर्धा पल्ला पूर्ण केला आहे. अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. ड्राईव्ह करतात डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 22. वळूया आपण व्यासपीठावरती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदरणीय केतन पाटील साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान. आपल्या मुख्य व्यासपीठावरती केतन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. केतन पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आदरणीय रामदादा भोईर साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. आणि आमचे अत्यंत जवळचे आणि जिवलग मित्र आकाश देवळेकर यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदरणीय केतन पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आकाश देवळेकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. याआधी फरहान शेख यांच्या प्रणव पॅन्थर्स या टीमने आजच्या दिवसामध्ये कारनामा केला आहे. धावा डिफेंड केले आहेत आणि पुन्हा एकदा श्रीराम 11 हा संघ देखील आपण पाहतोय धावा डिफेंड करताना आपण पाहतोय. स्विंग यांना मिस येतोय डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ड्राईव्ह करता स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मध्ये फिल्डर खराब क्षेत्ररक्षण सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. विक्रांतच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण ऐकला आणि त्यांचा तिथे आपण सन्मान देखील करणार आहोत. वाईट बॉलचा इशारा येतो आहे. विक्रांत परबने चूक केली आहे. त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. परंतु 8 चेंडू आणि 32 धावा होताना आम्ही पाहिले आहेत याच ग्राउंडवरती आणि याच सीझनमध्ये. हे देखील विसरून चालणार नाही. आदित्य मंगेश आहेत. अपकमिंग टुर्नामेंट डॅडी मोरे चषकाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून येणार आहे याच ग्राउंडवरती. आणि इकडे सन्मान केला जातो आपले उत्कृष्ट गायक केतनजी यांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच सर. आपण देखील इकडे आलात आणि खूप चांगला आवाज त्यांचा देवाने त्याला ती देणगी दिली आहे आणि त्यांनी आवाजाला मेंटेन ठेवलं. त्यानंतर त्याच्यातून ते शिकत गेले. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर रामजी भोईर सरांचा पण एक विशेष सन्मान करणार आहोत आपण. राम भोईर सर आपण पण या. रामजी भोईर साहेब यांचा पण एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. ते देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. तर सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. श्रीराम 11 या टीमने हा दुसरा संघ ठरलाय ज्याने डिफेंड केले धावा. 46 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या धावा डिफेंड केलेल्या आहेत. 46 धावा श्रीराम 11 या टीमने. अभिनंदन या टीमचं. बघा बरोबर श्रीराम 11 आणि राम भोईर सरांचा पण इकडे महत्त्वाचा माणूस आमचे राम भोईर सर यांचा एक विशेष सन्मान. माईची उबदार शाळा आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा पण एक विशेष सन्मान केला जातो आहे.